नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायफर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आपला हा जो ब्लाऊज आहे बिना अस्तरचा आहे आणि मी 4 पदरी कपडा तयार करून घेतलेला आहे, म्हणजे फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला डायरेक्ट कापडावरून माप घेऊन म्हणजे पिसावरून माप घेऊन डायरेक्ट कापडावरती बाही कटिंग करायची आहे। त्यासाठी बाहीची उंची बघा इथे 8 इंच आहे, प्लस आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं, कारण त्याचंही सांगते 1 इंच इथे बाही फोल्डिंगसाठी लागतं। बघा या पद्धतीने मी 1 इंचाचं मार्किंग केलं, म्हणजे इथे बाही फोल्ड होईल। आपण स्टिचिंग करताना बाही फोल्ड करतो त्या पद्धतीने, आणि वरी अर्धा इंच शिवायला स्टिचिंग मार्जिन करायला अर्धा इंच वरी, म्हणजे 9.5 ची उंची मी इथे घेतलेली आहे बाहीची। इथे 1.5 आणि वापस 1चं असे 2 मार्किंग करून घ्यायचे आहे। कुठलाही ब्लाऊज असो सेम तुम्ही या पद्धतीने कटिंग करा। फक्त अस्तरचा जर ब्लाऊज असेल तर काय करायचं, इथे खालच्या साईडला जे 1 इंच घेतलेलं आहे तिथे फक्त अर्धा इंच घ्यायचं आहे। तर बघा इथे दंडघेर किती आहे, या पद्धतीने दंडघेर जेवढा आहे तेवढा आणि प्लस त्याच्यामध्ये 2 इंच म्हणजे शिलाई मार्जिन। त्यानंतर आता ब्लाऊजच्या बाहीची घडी काढायची आहे। तुमच्याकडे ब्लाऊजचं कटिंग असेल तर त्यावरून काढू शकता, आणि नसेल तर सेम या पद्धतीने बघा इथे शिलाईपर्यंत मोजायचं 7.5 प्लस 2 इंच। तुम्ही जर 1.5 इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर तुम्ही 1.5ही घेतलं तरीही चालतं। आणि त्यानंतर आपल्याला इथे आता बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे। आणि जरी या पद्धतीने सांगितलेल्या पद्धतीने तुम्हाला जमत नसेल तर आपल्याकडे आपले ब्लाऊज पॅटर्नही आपल्याला मिळतात। तर तुम्हाला हवे असतील तर आपल्या ब्लाऊज पॅटर्नसाठी आपल्या व्हॉट्सअप नंबरला हाय करा, म्हणजे तुम्हाला इथे मी ब्लाऊज पॅटर्नविषयी सविस्तर माहिती देईल आणि तुम्हाला हवे असतील तर ब्लाऊज पॅटर्नही मिळतील। तर बघा इथे हे किती आहे, 8 इंच, आणि हेही 8 इंच व्यवस्थित भरलेलं आहे। अशा पद्धतीने करायचं। त्यानंतर काय करायचं, इथपासून 1 इंचपर्यंत मार्किंग आहे तिथपर्यंत टेप ठेवायचा आणि या पद्धतीने दुमडवायचा। बघा या पद्धतीने दुमडल्यानंतर इथे अर्धा इंचाचा गॅप द्यायचा आहे आणि या पद्धतीने आकार द्यायचा आहे। तर बघा मैत्रिणींनो, या पद्धतीने आपण ही बाहीचं ड्राफ्टिंग करून घ्यायचं। सुरुवातीला कधीही हलक्या हाताने करून घ्या, म्हणजे जर व्यवस्थित असेल तर आपल्याला डायरेक्ट कटिंग करायला जमतं, आणि जर व्यवस्थित नसेल तर रिपेअर करण्यासाठी आपल्याकडे कपड्यावरती जास्त खराब होणार नाही याची काळजी घ्यायची। कापड जास्त खराब करू नका। तर बघा आता इथे मी कटिंग करून घेत आहे। कटिंग करताना कुठला भाग कसा कसा कट केलेला आहे बघा, आणि हे 1 इंच बाही फोल्डिंग आहे। बघा या पद्धतीने साधी बाही प्रत्येक